नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। मी तुम्हाला आज शेवाळ्याची खीर बनवून दाखवत आहे। शेवाळ्याच्या खीरसाठी लागणारे साहित्य हे म्हशीचं दूध अर्धा लिटर घेतलेलं आहे। ही बारीक शेव घेतलेली आहे, बारीक एकदम शेव असते, खीरची शेव भेटते बारीक काही अशी। ही साखर घेतलेली आहे, चवीपुरती टाकायची, जेवढी तुम्हाला गोड पाहिजे कमी पाहिजे त्याप्रमाणे। ही वेलची जायफळची पूड आहे। हे बदाम घेतल्यात, मनुके घेतल्यात, काजू घेतलेले आहेत आणि हे पिस्ता घेतलेला आहे। तर हे सगळं मी तुम्हाला बारीक करून दाखवते आणि दूध मी गरम करायला ठेवते। हे अर्धा लिटर म्हशीचं दूध आहे। म्हशीचं दूध जरा घट्ट असतं, त्यामुळे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि चवीला पण चांगलं लागतं। मी ह्याला दुधाला थोडंसं हे करून दाखवते। हे बघा, दूध चांगलं असं आटत आले, साई बघा किती चांगली सुटलेली आहे। याला चांगलं उकळून घ्यायचं आणि अजून थोडंसं कमी करायचं। ह्याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकते, जायफळ पावडर, विलायची पावडर टाकते, म्हणजे अजून चांगली त्याला ही आहे। आणि साखर टाकते। साखर आपण चवीप्रमाणे टाका, तुम्हाला किती टाकायची होती, गोड कमी अशी टाका। हे मी आता चांगलं थोडंसं आटवून घेते, हलवून हलवून हलवून। दोन दोन मिनिटांना चांगलं असं हलवून घ्यायचं, मग थोडं घट्ट होतं। हे बघा, दूध कसं असं घट्ट साय सुटलेली आहे चांगली त्याला। त्यामध्ये मी मगाशी वेलची पूड, साखर टाकलेली आहे। त्याच्यामध्ये आता ही शेव टाकते, भाजकी शेव आहे। भाजकी शेवचं बारीक पाकिट भेटतं। याला चांगलं असं हलवून घ्यायचं, उकळी करून व्यवस्थित। मग याला चांगली उकळी फुटलेली आहे। हे पिस्ता, काजू, मनुके, बदाम,
बघा ही खीर कशी छान अशी बनलेली आहे. मी आता गॅस बंद करते. ही शेवची महाराष्ट्रीयन पद्धतीची खीर तुम्हाला जर आवडली तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की कशी खीर वाटते ती.